वाळूच्या गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही, सगळे आपलेच लोक. राधाकृष्ण विखे पाटलांचं धक्कादायक विधान. पीक विमा योजनेतील भ्रष्टाचाराबाबत भाष्य करताना कोणत्याही योजनेत 2-4% हा भ्रष्टाचार होतच असतो असे वक्तव्य करून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वाद निर्माण केला होता. यावरून टीकेची प्रचंड झोड उठली असतानाच आता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापुरातील एका कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी आपल्या भाषणातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना एक प्रकारे अभय दिल्याची टीका होत आहे. त्यामुळे भाजप आणि महायुती सरकारला पुन्हा एकदा टीकेचा सामना करावा लागणार आहे. टेंभुर्णी येथील सुमन मल्टिप्लेक्सच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात विखे पाटलांनी केलेला हा सेल्फ गोल महायुती सरकारला महागात पडण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि क्रशर माफियांचा मुद्दा नेहमी चर्चेचा विषय आहे आणि राज्यातील एका बड्या मंत्र्याने या सगळ्याला अभय देणारे वक्तव्य केल्यास वाळू आणि क्रशर माफियांची हिंमत आता आणखीन वाढू शकते असं बोललं जात आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटलंय की तुमच्या जिल्ह्यात वाळू आणि क्रशरच्या गाड्या भरपूर, यावरून बरंच ऐकावं लागतंय. ही सगळी आपलीच माणसं असल्यानं मी मागे जिल्हाधिकाऱ्यांना दुर्लक्ष करण्यास सांगितलं होतं. टेंभुर्णी येथे आपल्या भाषणात बोलताना तुमच्या जिल्ह्यात वाळू आणि क्रशरच्या भरपूर गाड्या चालतात असं सांगत जयकुमार तुम्हाला याकडे लक्ष द्यावं लागेल असं सांगितलं होतं. मी पालकमंत्री असताना अनेक वेळेला याबाबत तक्रारी व्हायच्या, पण मी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना याकडे दुर्लक्ष करण्याचे सांगितले, कारण हे घेऊन जाणारे सगळे आपलेच लोक आहेत असं सांगत वाळू आणि खडीच्या गाड्यांना अभय द्या असं सूचक वक्तव्य विखे पाटील यांनी केलेलं आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात वाळू माफियांनी थैमान घातलं असून चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना अवस्था झालेली आहे. अशावेळी विखे पाटील यांचं हे वक्तव्य भाजपला अडचणीत आणणारं ठरणार आहे. जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याने वाळू माफिया आणि सत्ताधाऱ्यांमध्ये हितसंबंध असल्याचं गुपित उघड झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. कधी नव्हते एखादं इंद्र चित्रपट लागायचा, पण दर शनिवारी तो चित्र पाहण्याचा एक वेगळा आनंद होता. त्या काळामध्ये मांडी घालून पुढे असे की तो काळ 76-77चा किंवा त्याच्यानंतर त्यांची ते त्या शाळेमध्ये होतेच. आम्ही 75ला मॅट्रिक झालो, जुनी 11वी होती त्यावेळी. पण तो एक शाळेमध्ये जो आनंद वेगळा होता पाहण्यामध्ये, आता कोणी बसणार का मांडी घालून? आता तर इथं आपण इतकं सुंदर व्यवस्था झालेली आहे सिनेप्लेक्समध्ये, आम्हाला असं वाटलं की इथंच थांबून राहावं. अप्रतिम साऊंड सिस्टीम आहे डॉल्बीची, किंवा आता तंत्रज्ञान बदललं आहे, त्याचा उल्लेख माननीय आशिष शेलार साहेबांनी केला. माननीय जयकुमार गोरे साहेबांनी केला. खरं किंवा करी साहेब म्हटली ती गोष्ट बरोबर आहे की एक वेगळ्या आनंदाच्या विश्वात आपण गेलं पाहिजे. रोज तेच हा गेला, तो गेला, तो आला, तो गेला. वाळूचे ट्रक पकडले, याचे ट्रक पकडले, ते ऐकावं लागतं आपल्याला. आपला जिल्हा प्रसिद्ध त्यासाठी, मला माहिती आहे ना. वाळूचे ट्रक आहेत, क्रशरच्या गाड्या आहेत, म्हणजे सोलापूर फार प्रसिद्ध आहे. तुम्हाला फार मोठी जावा दिली जातात जयकुमार नाही. कुमार आशीर्वाद जरी असले तरी छोटी त्यांना मागे म्हटलं दुर्लक्ष करा जरा थोडंसं, होते गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही. ते आपले लोक आहे सगळे. हां 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 परंतु या सगळ्या झकाझकीमध्ये केव्हा तरी एक सुंदर चित्रपट पाहावा. तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सोलापूर.